डाळ खिचडी बनवण्यासाठी 2 कप तांदूळ, 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करून त्यामध्ये 1 तेजपत्ता, 2 दालचिनीचे छोटे तुकडे, जिरी, मोहरी, हिंग आणि लसूण घालायचं आहे. हिरवी मिरची घालायची आहे. कढीपत्त्याची पाने घालायची आहे. तेलावर परतवून घ्यायचं आहे. 1 बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. टोमॅटो घालायचा आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर हळदी पावडर घालायची आहे. तांदळातलं सर्व पाणी काढून तांदूळ घालून घ्यायचं आहे. तेलावर छान परतवून घ्यायचं आहे. चवीनुसार 1 चमचा मीठ घालायचं आहे. आपण 2 कप तांदूळ आणि 1 कप मुगाची डाळ घेतली होती, त्यासाठी 6 कप पाणी घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि उकळी आल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आहे आणि 12 मिनिटं खिचडीला शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. सर्व करायची आहे. तुपाचा 1 चमचा वरून घालायचा आहे. खाण्यासाठी तयार आहे डाळ खिचडी.